राजे एकीकडे सगळे कार्यकर्ते खरं आणि यानंतर आपण बातमी पाहणार आहोत उद्धव ठाकरेंसंदर्भातली। उद्धव ठाकरेंनी आज अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। काही जुने शिवसैनिक पुन्हा एकदा आमच्या पक्षात येत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून हे पक्षप्रवेश सुरूच आहेत। धूळफेक केलेली आणि कट्टर शिवसैनिक आमच्याकडे परत येत आहेत असं उद्धव ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय, आपण ऐकूया। उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांना आणि भगिनींनो, गेले काही दिवस आपण पाहतात की मातोश्रीवरती रोजच शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे। एक मिनिट, तुम्ही वायरच्या तुम्ही वायर अशी सोडून घ्या। आणि त्याच्यामध्ये सर्वच आहेत, म्हणजे इतर पक्षातले येत आहेत, अगदी भारतीय जनता पक्षातले सुद्धा येत आहेत, इतर पक्षातले येत आहेत आणि शिवसेनेतून मध्ये थोडेसे दिशाभूल झालेले हे सुद्धा आता परत येत आहेत। त्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय। मधल्या काळामध्ये जी एक धूळफेक केली गेली होती सगळ्यांच्या डोळ्यात, आणि नाही म्हटलं तरी तुमच्यासारखे सगळे कट्टर शिवसैनिक त्याला थोडेसे बळी पडले होते। आता एक 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 म्हणजे हवेमध्ये प्रदूषण आहे, राजकारणात सुद्धा प्रदूषण आहे, पण जी धूळफेक होती ती आता स्पष्ट व्हायला लागली। गद्दारी करताना कारण काय दिलं होतं? उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती तोडली। पण स्वतः अगदी गेल्या काही वर्षातला जर का आपला इतिहास काही पाहिला तर मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता। त्याच्यानंतर एक कारण दिलं अजित पवार। स्थानिक निवडणूक आयोग जी मुंबई महानगरपालिकेसाठी आता कार्यरत आहे, हे नाही विचार